हरिओम. मनाच्या श्लोकांमधला भाग आपण बघतो आहोत. त्यात आज आपण जो श्लोक बघणार आहोत तो 184वा श्लोक आहे. नवे तोची झाले, नसे तेची आले, कळो लागले सज्जनाचे निबोले. अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, मना संत अनंत शोधित जावे. समर्थ प्रेरणा देत असतात या मनाच्या श्लोकांमधून. साधनेची प्रेरणा आहे, ज्ञानप्राप्तीची प्रेरणा आहे आणि साधकावस्थेला उद्देशून हे सगळं लिहिलेलं आहे. म्हणून या मनाच्या श्लोकांना खूप महत्व आहे. केवळ ज्ञानाचं वर्णन केलंय, सिद्ध अवस्थेचं वर्णन केलंय असं नाहीये. साधकाच्या भूमिकेमध्ये येऊन समर्थांनी ते सांगितलेलं आहे की साधकावस्थेमध्ये असताना त्या व्यक्तीला कुठल्या कुठल्या गोष्टींची मदत होईल आणि कुठल्या कुठल्या गोष्टी त्याने टाळल्या पाहिजेत. म्हणजे एका गुरूंना एका शिष्याने विचारलं की भगवद्गीतेमध्ये असं म्हणलंय की सगळे ध्यानाला बसल्यानंतर सगळे संकल्प पूर्णतः बाजूला ठेवून बसायचं. संकल्प याचा अर्थ मनातल्या विचार, वृत्ती वगैरे की जे ध्यानाच्या प्रक्रियेशी संबंधित नाही आहेत असे. तर असं कशाला करायला पाहिजे? थोडेसे काही राहिले तर काय हरकत आहे? कारण एवढं सगळे बंद करणं कसं काय शक्य आहे? त्यावेळेला गुरु त्यांना म्हणले की एक समोर पाण्याचा माठ होता. तर ते म्हणले की या माठाला जर का 5 भोकं पडली तर आतमधलं पाणी तसं त्याच्यात राहील का? तर तो शिष्य म्हणाला की नाही राहणार, ते वाहून जाईल. मग ते गुरु म्हणाले की समजा 5 नाही, एकच छोटं भोक राहिलं त्या माठाला, तर पाणी राहील का आतमध्ये? तर तो शिष्य म्हणाला की नाही, एक छोटं भोक असलं तरी सुद्धा नाहीच राहणार. 5 मोठी भोकं असतील तर पाणी लवकर जाईल. एक छोटं भोक असल्यानंतर ते थोडं थोडं का होईना थोड्या वेळानंतर ते जाईलच, जर का तो माठ भरला गेला नाही सारखा तर. ते म्हणले की आपल्या सगळ्या वृत्ती विचारांचं तसंच आहे, ते आपलं अवधान चोरून नेत असतात. म्हणजे ध्यानामध्ये मला माझ्या मुख्य प्रक्रियेवरती अवधान केंद्रित करायचंय, तर सगळेच वृत्ती विचार पूर्णपणाने मी लांब ठेवणं, बाजूला ठेवणं त्या वेळापुरतं हे का महत्वाचं आहे? थोड्या तरी उपभोग वासना, कुठल्या तरी एखाद्या बाबतीतल्या थोड्याशा उपभोग वासना जरी अंतःकरणात असतील तरी सुद्धा त्या माठातलं पाणी जसं एका छोट्या भोकामुळे सुद्धा त्यातलं सगळं पाणी हळूहळू हळूहळू निघून जाईल, तसं ध्यानाला बसल्यानंतर माझं अवधान थोडी जरी उपभोग प्रवृत्ती अंतःकरणामध्ये निर्माण झाली, तिथं ते अवधान जाऊन ते जर का खेचून परत ध्यानाच्या प्रक्रियेवर नाही आणलं तर माझ्या सगळ्या धारणांनी भरलेला, धारणा म्हणजे विचार ध्यानाला बसायच्या आधी, त्या सगळ्या धारणा मी ज्या मनामध्ये धरून ध्यानाला बसलो आहे की मी आता शांत बसणार आहे, कुठलेही विचार करणार नाही, केवळ स्ववर अवधान केंद्रित करणार आहे, या सगळ्या धारणा जणू काही त्या माठातून जसं ते सगळं पाणी थोड्या वेळानंतर गळून जातं तशा त्या सगळ्या धारणा मागे पडतील आणि मन त्या उपभोग प्रवृत्तींचाच वेध घेत राहील. अशा प्रकारे गुरु आपल्याला सहाय्य करत असतात की काय टाळावंही सांगतात आणि काय योग्य आहे हेही सांगतात. त्याप्रमाणे इथे समर्थ म्हणतात की नवे तेची झाले, नसे तेची आले. म्हणजे एखादा माणूस हा संतांकडे जायच्या, संतांना अगदी प्रामाणिकपणाने फॉलो करायच्या आधी तो कसा असतो आणि नंतर तो कसा असतो, त्याच्या अंतःकरणामध्ये पडणारा फरक कसा असतो.
कारण बाहेरून वागताना कदाचित तो खूप तापट असेल, काही असेल, पण हळूहळू हळूहळू त्याच्या अंतःकरणामध्ये बदल होत असतो त्या संतांच्या सहवासाने. एकदा एका गुरूंना एकाने विचारलं होतं की संत कसे असतात? तर ते म्हणले होते की पेटलेल्या निखाऱ्यासारखे असतात. पेटलेल्या निखाऱ्यासारखे असतात. कारण म्हणजे काय पेटलेल्या निखाऱ्यासारखे म्हणजे? तर एकतर निखारा जसा प्रकाश असतो त्या निखाऱ्यामध्ये, तसे प्रकाशमान असतात, ज्ञानस्वरूप असतात. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही हीण असेल ते त्याच्यामध्ये गेल्यानंतर भस्म होऊन जातं पेटलेल्या निखाऱ्यामध्ये. आणि तिसरा हिडन अर्थ त्याच्यातला असा आहे की कॅज्युअली हात लावायला जाऊ नका, की कॅज्युअली त्या संतांच्या जवळ जाऊ नका. तिथे नीट मनाची भूमिका तयार करूनच जायला पाहिजे, ती नामाने तयार केली पाहिजे. हे सगळं करत असताना संतांच्या सहवासामध्ये माणूस कसा बदलतो हे सांगताना इथे समर्थ म्हणतात की नवे तोची झाले नसे तेची आले. की आधी तुझं नव्हतास किंवा एखादी व्यक्ती आधी जशी नव्हती अंतःकरणाने, तसा वृत्तींमध्ये बदल घडवण्याची क्षमता सत्संगतीमध्ये असते. नसे तेची झाले की जे ज्ञान, आत्मज्ञान किंवा स्वस्वरूपाचं ज्ञान असं आपण ज्याला म्हणतो, ते नव्हतं आधी, ते झालेलं नव्हतं. पण हळूहळू संतांच्या सहवासाने साधनेला प्रेरणा मिळून ती साधना करत राहून हळूहळू ते ज्ञान होईल. नवे तोची झाले नसे तेची आले, कळो लागले सज्जनाचे निबोले. संतांच्या बोलण्याचा, त्यांच्या असण्याचा प्रभाव हा काय असतो? ज्ञानेश्वर महाराजांनी याचं इतकं सुंदर वर्णन केलंय की ज्ञानी भक्त किंवा संत हे कसे असतात, तर ते चालत असे ज्ञानाचे बिंब. म्हणजे ते माणूस नाहीच आहेत, ते प्रत्यक्ष ज्ञानाचं बिंब चालत आहे. जे चालत असे ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कोंब. येर माणूसपण हे भांब लौकिक भागू. म्हणजे माणूसपण हे फक्त वरवर दिसतंय, प्रत्यक्ष सगळं ज्ञानाचं बिंबच चाललेलं आहे. आणि तयाचे अवयव हे सुखाचे कोंब याचा अर्थ की त्याच्या अवयवांनी, त्याच्या कर्मेंद्रियांनी जे काही कर्म होत आहेत ती इतरांना सुख देण्यासाठी होत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी अहिंसेची व्याख्या करतानाच दुसऱ्या एका ठिकाणी असं म्हणलंय की जगाच्या सुखोद्देशे रहाटणे ते अहिंसा. जगाला सुख व्हावं या उद्देशाने मी माझी कर्म करणं, याला अहिंसा असं म्हणतात. अशी ज्ञानेश्वर महाराजांनी त्याची फार सुंदर व्याख्या केली. आणि असर्टिव्ह आहे ही व्याख्या, की काय करायचं हे सांगितलंय. त्याप्रमाणे या संतांचं वागणं, संतांचं बोलणं, तो बोले ती माझी वाचा, तो कल्पी तोची जपू माझा, तो असे ती कपिध्वजा समाधी माझी. असं भगवंतांनी गीतेमध्ये जे म्हणलंय ते ज्ञानेश्वर महाराजांनी इतक्या सुंदर पद्धतीने म्हणलंय की असा जो ज्ञानी भक्त असतो तो बोले ती माझी वाचा, म्हणजे तो जे बोलतो ते मीच बोलत असतो खरं तर. तो कल्पी तोची जपू माझा. कल्पी याचा अर्थ विचार तो जे करतो, त्याच्या अंतःकरणामध्ये जे विचार उठतात ते अंतःकरणाचं ट्रान्सफॉर्मेशनच झालेलं आहे. म्हणजे ते सतत चित्त ईश्वराशी तदाकार होऊन राहिलेलं आहे. आणि ईश्वराशी चित्त तदाकार असताना त्यामध्ये जो विचार उठतो, जे स्फुरण होतं, त्याला विवेक असं म्हणतात. तो कल्पितोची जपू माझा, तो सतत माझा जप करतो असं नाहीये. तो जो विचार करतो तो जणू काही माझा जप असतो. याचं कारण का, ऑलरेडीच त्याचं चित्त माझ्याशी सतत जोडलं गेलेलं आहे. स्थिती रूपानेच ते चित्त आता
माझ्याशी जोडण्यासाठी त्याला वेगळं काही आणखीन करण्याची गरज नाहीये, ते ऑलरेडी संलग्न झालेलं आहे साधनेने. म्हणजे आता साधना करून ते चित्त तयार करायचंय तसं असं नाहीये. त्यांचं ऑलरेडी चित्त ईश्वराशी जोडलं गेलेलं आहे. म्हणजे काय, तर ईश्वर भाव सतत अंतःकरणामध्ये एखाद्या पेटत्या निखाऱ्यासारखं जागृत आहे. अस्तित्वाची जाणीव, त्याच्याशी अंतःकरण सतत त्या अस्तित्वाच्या जाणीवेनेच सतत चित्त व्यापून राहिलेलं आहे. त्या अस्तित्वाच्या जाणीवेचा किंवा ईश्वर भावाचं इम्प्रेशन, ती प्रसन्नता सतत अंतःकरणामध्ये आहे. असं प्रसन्न अंतःकरण घेऊन तो वावरतोय. तो कल्पितोची जपू माझा, तो असे ती कपिध्वजा समाधी माझी. तो जिथे कुठे असेल, खर तर संत हे ईश्वराशी तदाकार होऊन राहिलेले असल्यामुळे मूळ त्यांचं स्वरूप असं बघायचं झालं तर ते आत्मरूपाने खर तर सगळीकडेच असतात असं म्हणायला लागेल. कारण का, ईश्वर तत्व हे सगळीकडे आहे. आणि संत जर का अंतःकरणाने ईश्वर तत्वाशी तदाकार आहेत, तर तेच देखील अंतःकरणाने किंवा तत्वस्वरूपाने ते सगळीकडे आहेत असं म्हणायला लागेल. पण इथे तो असे ती कपिध्वज समाधी माझी असं म्हणलंय. याचं कारण, जरी ईश्वर ज्याप्रमाणे सगळी गंगा सगळीकडे पवित्र आहे, पण काही काही तीर्थस्थानं आहेत, तसं ईश्वर तत्व सगळीकडे असलं तरी संतांच्या माध्यमातून ते आम्हाला अप्रिशिएट करतायत की हा इथे डोकं ठेव. तसे संत असतात, म्हणून तो असे ती कपिध्वजा समाधी माझी. खूप सुंदर. खर तर अनेकांनी, ज्ञानेश्वर महाराज, समर्थ, सगळ्यांनीच या बाबतीत खूप सुंदर सुंदर ओव्या लिहिलेल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी तर एके ठिकाणी म्हणलंय की जरी मंत्राचे नि वैरी मरे, म्हणजे एखादा वैरी आहे, युद्ध करायचं आहे, जरी मंत्राचे नि वैरी मरे, तर एखादा मंत्र वापरूनच जर का तो मरत असेल, तरी का वायाची बांधावी कटारे. मग कटारीचा उपयोग कशाला करायचा. रोग जाय दूध साखरे, तरी निंब का प्यावा. असं जर का असेल की एखादा रोग हा दूध आणि साखर पिऊन जात असेल, तर उगाच कडुनिंब कशा करता प्यायचा आहे, त्याचा काढा, त्याचा तो कडू रस कशा करता जिभेवरती आणायचा आहे. म्हणजे हा दृष्टांत देत आहेत. कशासाठी आहे हा दृष्टांत, तर तैसा मनाचा मारू न करिता, तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता, येथ मोक्षू असे आयता श्रवणाची माझी. संतांच्या सहवासामध्ये त्यांचं निरूपण, त्यांचं प्रबोधन ऐकता ऐकता मन असं काही तदाकार होतं की त्या काळापुरती ती व्यक्ती पूर्णपणाने ईश्वर भावामध्ये असते. ज्याप्रमाणे एखादं मॅग्नेट असेल, त्याच्या भोवती त्याचं एक मॅग्नेटिक फील्ड असतं, त्याप्रमाणे संत जे असतात त्यांच्या भोवती एक प्रसन्नतेचं फील्ड असतं की त्यांच्या जवळ गेल्यानंतर तुम्हाला प्रसन्न, अकारण प्रसन्नता वाटलीच पाहिजे. संत आनंदाचे स्थळ, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत, असं समर्थांनी संत स्तवन समासामध्ये म्हणलंय. त्याप्रमाणे नव्हे तोची झाले, नसे तेची आले, कळो लागले सज्जनाचे नि बोले. सज्जन याचा अर्थ संत पुरुष, म्हणजे असाच अर्थ इथे अभिप्रेत आहे. एक साधारण समाजामधला चांगला वागणारा माणूस, या अर्थाने सज्जन हा शब्द इथे वापरलेला नाहीये.
कारण हे सगळं आता ज्ञानाचं बोलणंच चाललेलं आहे. त्यामुळे आत्मज्ञानी आणि रिअलाइज्ड सोल जो असेल त्यालाच सज्जन असं असं म्हटलेलं आहे. कळो लागले सज्जनांचे बोले, ते लोक जे विवरण करतात ते तू ऐक. ते मग हळूहळू तुला कळू लागेल, हळूहळू कळू लागेल. गुरुदेव रानडे असं म्हणायचे की ज्ञान इज नॉट एन इव्हेंट बट अ प्रोसेस. ज्ञान हे असं एका झटक्यात होतं अशातला भाग नाहीये, ती प्रोसेस आहे. हळूहळू हळूहळू ते होत जाईल, पण त्यासाठी तू साधनेच्या मार्गावरती चालत राहायला असलं पाहिजेस, असं समर्थ म्हणतात. कळो लागले सज्जनांचे बोले, अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे. जे अनिर्वाच्य आहे म्हणजे ज्याचं वाचेनं वर्णन करता येणार नाही, जो शब्दांमध्ये येणार नाही, ज्याचं वर्णन करायला गेल्यानंतर मनासहित वाचा मागे फिरते की नाही मला नाही वर्णन करता येणार, अशा प्रकारचा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनीच दिलाय. ठावो न पवता जयाचा, मनेसी मुरडली वाचा. की मनासहित वाचा मागे फिरली, त्याचा ठाव ठिकाणा, ठाव ठिकाणा असं आपण म्हणतो ना, तसं ठावो न पवता जयाचा, त्याचा मागोवा घ्यायला गेलं, त्याचं रूप त्याचं वर्णन करायला गेलं तर ते काही मला जमणार नाही, असं म्हणून मनासहित वाचा मागे फिरली. ठावो न पवता जयाचा, मनेसी मुरडली वाचा, तो देव होय शब्दांचा चमत्कार. तो देव शब्दामध्ये आला, असं 8व्या अध्यायामध्ये म्हणलेलं आहे की प्रत्यक्ष भगवंत सांगतायत गीता, तर त्याचं ज्याच्या स्वरूपाचं वर्णन करायला शब्दच अपुरे पडतायत, तो स्वतः शब्दांच्या रूपातून ज्ञान देतोय. असं त्यावेळेला तर अशा प्रकारचा रेफरन्स त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे वापरलाय की अनिर्वाच्य, शब्दांनी त्याचं वर्णन करता येणार नाही, शब्दांनी त्याचा अनुभव येणार नाही. नायम आत्मा प्रवचनेन लभ्य, प्रवचन ऐकून किंवा प्रवचन करून आत्मा प्राप्त होणार नाही. माझे सद्गुरू स्वामी माधवानंद यांना एकदा एकाने असं विचारलं होतं की नायम आत्मा प्रवचनेन लभ्य असं जर म्हणलंय तर मग आम्ही प्रवचनाला काय यावं. तर स्वामीजी त्यावर म्हणाले की प्रवचनाने आत्मा प्राप्त होणार नाही, हे समजायला प्रवचनालाच यायला पाहिजे. एक स्ट्रक्चर ऑफ माइंड तयार होतं. आपण जर का एखाद्या, ज्याप्रमाणे आपण आपल्या ऐहिक विषयांचं सुद्धा शिक्षण घेत असताना सगळ्या, त्याला जसं आपण आपल्या एखाद्या गुरूंच्याकडे जातो, म्हणजे एखादं ट्युशन लावतो शाळेमध्ये, स्कूल मधले टीचर्सच्या कडनं आपण तो कॉन्सेप्ट समजून घेतो, कारण का त्यांना तो आधी कळलेला असतो. ते समजून घेताना त्या सगळ्या अडचणींमधनं ती व्यक्ती गेलेली असते, त्या व्यक्तीला स्वतःला त्या सगळ्या शंका आलेल्या असतात की ज्या सगळ्या आल्या नसतील कदाचित, पण काही आलेल्या असतात. ती व्यक्ती ती एखादी कॉन्सेप्ट समजून घेताना जे काही पोटेन्शियल अडथळे किंवा शंका येऊ शकतात याचं प्रेडिक्शन तरी करू शकते, आणि म्हणून ती योग्य मार्ग दाखवू शकते. त्याचप्रमाणे फक्त त्या ज्ञानाचा आणि या ज्ञानाचा फरक असा आहे की हे अनुभूतीजन्य ज्ञान आहे, आणि अनुभूती म्हणजे एकच अनुभूती, समाधान आणि प्रसन्नता अंतःकरणाची. बाकी काहीही अनुभूती अध्यात्माची म्हणून कुठल्याही संतांनी निर्देशित केलेली नाही. गोंदवलेकर महाराज असं म्हणायचे की सगळ्या परमार्थाचं सार काय असेल तर समाधान, एका शब्दात. आणि तो समाधान मिळवण्याचा मार्ग काय असेल तर शांत बसणे, आपल्याच आतमध्ये मस्तकामध्ये अवधान केंद्रित करून नाममंत्रासहित ईश्वराच्या अस्तित्वाच्या जाणीवेचा वेध घेणे.
मी ज्या वेळेला श्रीराम श्रीराम असं जेव्हा शांतपणाने म्हणेन, त्याला मी ज्याचं नाम घेतोय तो तिथे आहे. शक्यतो या ठिकाणी भ्रूमध्यापाशी अवधान केंद्रित करून ते नाम घेणे, याचं कारण सेंटर ऑफ परसेप्शन ते आहे, सगळ्या जाणीवेचं केंद्रस्थान. मग जर का आम्ही डोळे मिटून शांत बसलो, अगदी श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र जरी म्हणला तरी सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. बरं वाटतं. इतकं शांतपणाने नाम घेतल्यानंतर आम्हाला जे बरं वाटतं, त्या बरं वाटण्याच्या मुळाशी त्या रामाचं, त्या भगवंताचं अस्तित्व आहे. आणि ते अस्तित्व मला सतत भावत राहिलं पाहिजे. आणि तो अस्तित्वाचा भाव अंतःकरणावरती आणण्यासाठी मी मंत्राचा उपयोग करतो, म्हणजेच नामाचा उपयोग करतो. आणि ती प्रसन्नता, तो आनंद माझ्या इतर वृत्ती अंतःकरणावरच्या कमी 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 करत जातो. फक्त आपण जेव्हा आपला उद्देश ध्यान करणं हा असतो, त्यावेळेला श्रीराम जय राम जय जय राम इतका मोठा, म्हणजे 13 अक्षरांचा मंत्र ध्यानामध्ये घेणं सोयीस्कर नसतं. म्हणून केवळ श्रीराम, श्वास घेताना श्रीराम, श्वास सोडताना श्रीराम, तोच अर्थ आहे. त्याच एका ईश्वराचं अस्तित्व आपल्याला त्या नामातून प्रतीत होतंय. या ठिकाणी अवधान केंद्रित करून ते अस्तित्व भावण्याचा प्रयत्न करणे आणि इतर कुठल्याही वृत्ती अंतःकरणावर येऊ न देणे म्हणजे ध्यान करणे. त्यानुसार आपण आता थोडा वेळ शांत बसूया. सुरुवातीला नेहमीप्रमाणे 3 वेळा ओंकार आणि त्यानंतर आपण 10 मिनिटं ध्यान करूया. हरिओम.